हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता बाबांसाठी चहा ठेवलं आहे. बाबा आली चहा घ्यायला आणि आमची ही पण आत्यांती नाही तर लय लवकर आंघोळ करते, पटपट आवडते. बघा आता आंघोळ करून व्यायाम चालू आहे, नंतर देवपूजा, असं काहीतरी शेड्यूल आहे त्यांचं. काय हो कावर हसले? हो, आत्यांच्या घरी नाही ना तर तुम्ही एकदम स्केड्यूलमध्ये काम करताय. नाही तर कसं 9ला उठणार, मग तिथून पुढं आंघोळ, तसंच राहतं चालल्या मग. तर चला, आज मला वाटाण्याची काळी भाजी बनवायची. खूप दिवस झाले मी वाटाण्याची काळी भाजी नाही खाल्ली आहे, तर म्हटलं बाकी काही शेंगदाण्याची भाजी करण्यापेक्षा काळी भाजी करू. तर इथं कांदा खोबरं मिरची वगैरे घेतलं आहे आणि इथं वाटाणे पण शिजायला टाकून दिले. आणि आमचे हे सकाळी सकाळी माझ्यासाठी गुलाबाची फुलं घेऊन आले. थँक्यू. धन्यवाद. सोनाच्या घरी कधी गेले ना तर आमच्या तिघींसाठी गुलाबाची फुलं घेऊनच येतात. एवढ्यात नव्हते फुलं, आता आज लय नवीन आहे. हा ना, हे लय छान दिसते. थँक्यू. सोनाच्या घरी कधी गेले ना तर आमच्या तिघींसाठी गुलाबाची फुलं घेऊनच येतात. एवढ्यात नव्हते फुलं, आता हे लय छान दिसते. थँक्यू. कानाला घरी येऊन तब्बल 2 महिने झाले आणि 2 महिने ते इथले इथंच होतं, पडलं सुद्धा नाही बिलकुल. क पडला होता का? त्याचा क आहे ना थोडासा खाली आला होता, पडला पण नव्हता, खाली आला होता. मग त्यामुळं यांनी ती काढून टाकलं आता. आणि बाकी जेवढं पण डेकोरेशन होतं ना, फुगे वगैरे किंवा हे असलं हे फुगवायचे, तर सगळ्यांची हवा गेली. फुगे पण रूममध्ये होती तरी त्यांची हवा गेली. परत ते कानाचे कॅटरीन आणि त्या कानाच्या कॅटरीन तिथं हवा कानानेच काढलेली दाबू दाबू तिला. पार तिला नका लावायचं, त्याच्यामुळे तिची हवा निघून गेलेली. तर पण मग हे कानाचे नाव होतं ना, त्याची बिलकुल हवा गेली नाही, ते तसंच आहे तसं राहिलं. स्ट्रॉंग आहे, के पण स्ट्रॉंग आहे. गेला यन पहिल्यापासूनच थोडा कमी होता, तो आपण फुगवलं तेव्हाच थोडासा कमी होता. के स्ट्रॉंग आहे. यन आहे ना, आपण जेव्हा फुगवलं ना तेव्हाच कमी झालेला होता. तर बस 2 महिन्यानंतर आज ते नाव यांनी काढून घेतलेलं आहे. आता ते नका त्याच्यात नका ठेवू, त्याच्यात जागा नाही, त्याच्यात हवा जाईन सगळी. दुसरीकडे ठेवा. थांबा मी ठेवून देईन, वरतीच ठेवा ना आपल्या याच्यात. कारण कशाला पण काम येईल. कशाला पण काम होईल. कानाच्या नावावर प्रॉपर्टी करा. हा. हे नाव चिटकायचं का डायरेक्ट प्रॉपर्टीच्या पेपरवर? एवढं मोठं, त्याचं स्मॉल व्हर्जन घेऊन येऊ ना. एकतर दीदी दादा काना आत्या कोणीच घरी नाही, त्यामुळं तर घर रिकामं होतच. पण आज हे नाव काढलं यांनी, त्याच्यामुळे हॉल अजूनच रिकामा वाटत आहे. आज वाटतं लई भिंत रिकामी झाली. काय आवरलं सगळे काम तुमचे? मम्मी पप्पा ते निघाले वाटतं. हा, दादांचं स्टेटस आहे ना काय, संबलपूर ते जगन्नाथपुरी. पुढचं पान हे बघा. हात त्याला थंडी वाजती का काय माहित. सकाळी सकाळी प्रवास करते मस्त. नवऱ्याने एवढी प्रेमाने गुलाबाची फुलं आणले, पडलं राव सॉरी बरं का. नवऱ्याने एवढी प्रेमाने गुलाबाची फुलं आणली तर केसात तर लावली पाहिजे ना, त्यासाठी लावून घेते. आणि त्यांनी आत्ता आत्यांना फोन केला आहे, तर चला आत्यांना पण दाखवते मी तुम्हाला. कसं दिसते, छान दिसते. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. कसं चालू आहे प्रवास? प्रवास कसा चालू आहे? रेंज नाही. बर.
चला सगळे काम आवरले, आता कपडे वगैरे धुवून झाले, सगळे काम आवरले. आता जेवण करते, खूप भूक लागली आणि जेवायला पण मी एकटीच आहे. सुनीलचं जेवण झालंय. घरी कोणी नसलं का समजा दीदी आत्या, तेव्हा मी जेवायला एकटीच राहते, कारण सुनील सकाळी लवकर जेवतात त्यामुळं आणि दादांचं उशीर असतं, त्यामुळं माझ्या टाईममध्ये ते दोघं पण नसतात. त्यामुळं आता मी जेवण करते, खूपच भूक लागली. मस्त माझी आवडती सिरियल बघत बघत जेवण करते. गाईज तुम्हाला मी सांगते काय झालं आहे, सुनीलला ना एक सवय आहे, कुठून पण आले ना मला एक चापट मारतात, कुठून पण येऊ ते. मी जर असले ना मला एक चापट मारणार आणि मग जे त्यांचं काय ते काम करणार. सकाळी मी त्यांच्यावर थोडी चिडले होते, कारण मला थोडा जोरात फटका बसला त्यांचा, त्यामुळं मी थोडी चिडले. मग ते बोलले की आज मी चॅलेंज घेतो की मी तुला मारणार नाही. पण ते जेव्हा आले ना खाली, आता 2 वेळेस आले ते खाली, सकाळी आले होते तेव्हा पण मला मारलं बरं का. मी मारून दिलं, मी काही बोलले नाही, म्हणजे चापट मारलं म्हणजे लई मारलं असं काही नाही, जस्ट असं काही नाही. तर तेव्हा पण मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही आज मला मारणार नव्हते. मग ते थोडे लाजले. आत्ता पण आले, आता पण 2 चापट मारले आणि आता कॅमेऱ्यावर तर तुम्ही पाहिलंच. काय झालं माहिती का, मग सवय लागली मला माझ्या हाताला, असं तुला आला का आता तुला धक्का देईल, वहिनीला बी हाणतोय असं, आणि असंच होऊन जातं. पडिले वळण इंद्रियासी. थोडा वेळ आराम केला आणि आता चहा ठेवते आमच्या तिघांसाठी. वरती गेले तर हे पण झोपलेले होते, ते म्हणे की चहा ठेव. तर चला, रोज तर मी झोपत नाही, पण आज मला इतकी झोप लागली की बस 1-1.5 तास इतकी झोपले ना. तर आता मस्त चहा ठेवते आमच्यासाठी. चला आम्ही तिघं, दादा येत आहे, आम्ही तिघं आता चहा बिस्किट खातो. दादा येत आहे अजून, आणि इथलं अर्धा बिस्किट मिसिंग आहे. नक्की कोणी घालणं माहीत नाही आम्हाला. अर्धच भरून दिलंय, हे बघा अर्धाच कुटका भरून दिलेला आहे. आज काय स्वयंपाक करावा याचा प्रश्न आहे. सुनीलला विचारलं, त्यांना म्हटलं भेंडी करते, पण ते म्हणते भेंडी नको करू, पण ती तशीच सुकून गेली तर मग ती चांगली लागत पण नाही. तर आता भेंडीच करते, खातील बरोबर, नाही म्हणते पण केल्यावर खाता. तर भेंडीच करते आता. दादांसाठी तर मुगाचे धिरडे बनवायचे पालक घालून, तर पालक घेऊन येते पहिले थोडासा. सुनील तर गेले फिरायला तिकडं, मला दाखवते कुठं गेले, इतक्यात गेले पण. मला वाटलं लय लांब गेले का, इथंच येते तर अजून. काय हो गेले नाही? हां दादा येते का, बरं. आणि आमच्या डांगराच्या वेळेला बघा किती मोठे मोठे डांगर लागले, किती मोठे मोठे नाही, किती डांगर लागले. आता लई डांगर होतील सगळे. मी पण जाणार होते फिरायला त्यांच्यासोबत, पण म्हटलं संध्याकाळच्या वेळेला दरवाजा बंद ठेवणं बरोबर नाही आहे, तर म्हटलं तुम्हीच जा, मी नाही येत. तर आता मी पालक घ्यायला आले. बघा पालक तर इतका मोठा झाला आहे ना की त्याला बी यायला लागले आता, तरी पण आम्ही खात नाही आहे त्याला. इथं मी पाय दिला आणि हे याला काय म्हणते, कायचं झाड आहे हे, काट्याचं, विलायतीचं, बिलाईत. ते बिलाईतचं झाड आहे ना, ते माझ्या पायाला टोचलं, मला कळलंच नाही का म्हणजे इथं झाड आहे. मला वाटलं मला काहीतरी डेंजर किडा असला खाली बांधे, तर ते झाड होतं, त्याचे काटे टोचले. यांना झाडाचं नाव विचारलं त्यांनी लगेच माझी अक्कल काढली की शेतकऱ्याची पोरगी शेतकऱ्याची सून आहे, तरी तुला झाडाचं नाव माहीत नाही. असं काही नाही, मला झाडाचं नाव माहीत होतं, पण त्याला विलायत म्हणत्या का बिलायत म्हणत्या याच्यात कन्फ्यूज होते, म्हणून विचारलं. मला नाही माहिती, ते नाही झाड. भेंडी तर झाली बनवून, आणि इथं दादांसाठी मुगाची पालकाची अशी धिरडे बनवते मी. तर आमच्या जेवणात आज भेंडी, चपाती आणि हे मूग आणि पालकाचे धिरडे. आमच्या यांना भेंडी नाही आवडते, पण तरी पण मी केली. आणि दादा येत आहे अजून जेवायला.